सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वच नद्या ओसंडून वाहत आहेत. शिरूर परिसरातील भीमा नदी सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे. तर या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचंही संकट कोसळले. शेताचे बांध फुटून पुराच्या पाण्यानं वाहून गेल्यानं शेतातील माती खरडून गेलेली आहे. तर भीमा नदीच्या या पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून मी सध्या भीमा नदीकाठी आलेलो. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर भीमा नदी ही धोकादायक पातळीवर आपल्याला आता वाहताना पाहायला मिळत असून या भागातील विचार केला तर शिरूर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, जुन्नर असेल या चारही तालुक्यांमध्ये रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे. आताही या परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून भीमा नदी ही सध्या धोकादायक पातळीवरून आपल्याला वाहताना पाहायला मिळते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरले आहे तर अनेक नागरिकांच्या घरात सुद्धा पुराचं पाणी शिरलेलं आहे. प्रचंड असं नुकसान खरं तर या महापुराने केलं असून अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंप या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतो. अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले असेल, शिरूर असेल, हवेली असेल, दौंड असेल या तालुक्यांचाही संपर्क तुटलेला आहे. विठ्ठलवाडी येथील पूल पाण्याखाली गेलेला आहे. प्रचंड असा पाऊस या परिसरात झालेला आहे. 350 ते 400 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस या परिसरात झाला असून अद्यापही पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अजून वाढला जाऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाकडनं नदीकाठच्या नागरिकांना खरं तर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या या परिसरात बरसत असून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचंही प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. तर पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूकही ठप्प झालेली आहे. चाकण परिसरात जर विचार केला तर पूर्ण शहर हे खरं तर पाण्याने वेढले गेले. मोठ्या प्रमाणात चाकण परिसरात सुद्धा पाऊस झालेला आहे. सर्वच भागात प्रचंड पाऊस झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी या ठिकाणी महापूर आलेली परिस्थिती पाहायला मिळत असून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेली परिस्थिती सध्या या परिसरात पाहायला मिळते. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे.